हे भगवान शंकरांचं स्थान आहे. भगवान शंकरांचं एक नाव आहे त्रिभुवनेश्वर. त्रिभुवनेश्वर हे तिन्ही लोकांचे स्वामी म्हणून त्यांना भुवनेश्वर म्हणतात आणि माता पार्वतीला भुवनेश्वरी म्हणतात. तर माता पार्वतीला भगवान शिवशंकर या स्थानाचं महिमागान सांगत होते. माता पार्वतीला भगवान शिवशंकर सांगतात की हे कैलासापेक्षाही रमणीय स्थान आहे, काशीपेक्षाही श्रेष्ठ स्थान आहे. काशीमध्ये भगवान शिवशंकर माता पार्वतीचं विराजमान आहे, पण शिवजी असं म्हणतात की हे स्थान भुवनेश्वर किंवा एकाम्रेश्वर किंवा एकाम्र वन या नावानं विख्यात आहे. एकाम्र वन म्हणजे इथे एक फार मोठा आंब्याचं झाड होतं, ते कित्येक मैल त्याचा परिघ होता म्हणून त्याला एकाम्र वन म्हणतात. तर या ठिकाणी उत्कल प्रदेशामध्ये गंधवती नामक नदीच्या काठावर हे स्थान आहे आणि याचं स्वर्णाद्री महोदय ग्रंथामध्ये आणि उत्कल खंडामध्ये याचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. तर माता पार्वतीला या स्थानाचे महिमा आवडल्यानंतर पार्वती मातेला इच्छा झाली की हे स्थान पाहण्याची. पार्वती माता कैलास सोडून इथं आली आणि भुवनेश्वरी भगवती माता या ठिकाणी गवळणीच्या वेशामध्ये राहू लागली. आणि गवळणीच्या वेशात राहत असताना तिने पाहिलं की काही गायी जे आहेत त्या गायी एक ठिकाणी जाऊन आपल्या दारातनं दूध सांडत आहेत एका ठिकाणी. पार्वती मातेला हे आश्चर्य वाटलं आणि मग ते पार्वती माता तिथं गेल्यानंतर तिथं एका सरोवरामध्ये हे महालिंगावर या ज्या गायी अजस्त्र क्षीरधारांचा वर्षाव करून प्रदक्षिणा करून त्या गायी निघून जायच्या. सगळ्या गायी काय करायच्या, त्या शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करायच्या आणि प्रदक्षिणा घालून निघून जायच्या. मग माता पार्वतीला समजलं की हे साक्षात भुवनेश्वर लिंगराज महादेव आहेत. आणि मग त्यानंतर असंच ती माता पार्वती पण शिवलिंगाची उपासना करायला लागली. पार्वतीने इथं शिवलिंगाची प्रथम उपासना केली. मग या ठिकाणी दोन असुर राहत होते, कृती आणि वास. हे दोन असुर जे पार्वती मातेला पाहिल्यानंतर त्यांच्या मनात पार्वती मातेविषयी भोग घेण्याची इच्छा निर्माण झाली. मग पार्वती माता घाबरली आणि तिने शिवशंकरांचं स्मरण केलं. तर भगवान शिवशंकर तिथं त्वरित एका गवळ्याच्या वेशात आले आणि म्हणाले की तू माझे का स्मरण केलेस ते मी जाणतो, तू व्याकुळ होऊ नको, कारण या दोन असुरांचा वध तुझ्या हातूनच निश्चित आहे आणि त्यामुळे हे दोन असुर आता मरण्यासाठीच तुझ्याकडे आलेले आहेत. तर द्रमिल नावाक एक राजा असतो, त्याने यज्ञांचे अनुष्ठान करून देवतांना प्रसन्न केलं आणि त्याने देवतांकडे असा वर मागितला की माझ्या दोन पुत्रांना कोणत्याही शस्त्राद्वारे मरण नाही आलं पाहिजे, जगातलं कुठलंही शस्त्र त्यांना मारू शकणार नाही असं वर द्या. आणि त्यांना वर मिळाला. त्यामुळे दोन राजाचे पुत्र होते ते फार मातले आणि ते आसुर बनले, कृती आणि वास. आणि म्हणून त्यांना कुठल्या शस्त्राद्वारे मारलं जात नसल्यामुळं त्यांचा प्रचंड दरारा निर्माण झाला, त्यांना कोणी हरवू शकत नव्हतं. आणि त्यामुळे भगवान शिवशंकर म्हणाले की या दोघांचा वध फक्त तूच करू शकतेस. मग पतीचा आदेश प्राप्त झाल्यावर गवळणीच्या वेशातली जी माता पार्वती आहे तर तिने या दोघा असुरांना पाहिले आणि त्या असुरांना म्हणाले की मी तुमची इच्छा पूर्ण करेन, पण तुम्ही मला खांद्यावर वाहून, जो मला खांद्यावर वाहून नेईल, दोघांपैकी कोण मला खांद्यावर वाहून नेईल त्याची मी पत्नी बनेन, असं पार्वती मातेनं अट ठेवली. आणि मग काय केलं, त्या दोघांमध्ये स्पर्धा लावली, युद्ध लावले आणि ते दोघं लढायला लागले, नाही का. आणि त्या दोघांमध्ये मग पार्वती माता म्हणाले की थांबा, मी तुम्हा दोघांच्याही खांद्यावर पाय ठेवते.
आणि कोण माझा भार सहन करते ते पाहून. आणि त्या दोघांच्या खांद्यावर माता पार्वती उभी राहिली आणि पार्वतीने विश्वंभरीचं रूप धारण केलं. इतकं जड बनले की ते दोघं तिचा भार सहन करू शकले नाही. विश्वंभरीचा गुरुभार वाहता येईल असे सामर्थ्य कोणात आहे? कारण ती साक्षात भगवान विष्णूची शक्ती आहे, भगवती शक्ती आहे. आणि ते दोघे असुर त्या भगवती शक्तीच्या भाराने दबले आणि नष्ट झाले. आणि त्या वेळेपासून सती आणि शंकर काशीच्या सुवर्ण मंदिराचा त्याग करून एकाम्र काननमध्ये निवास करत आहेत. शिव आणि पार्वती इथं निवास करत आहेत. तरी या दोघांचा नाश झाल्यानंतर माता पार्वतीला तहान लागली खूप. आणि तहान लागल्यावरती महादेवाने काय केलं, त्रिशूळाच्या अग्रभागाने एक पाषाण भेदून हे सरोवर प्रकट केलं. आणि ते सरोवर कुठलं आहे? बिंदू सरोवर. आणि मग शंकराने जगातले सगळे तीर्थस्थान स्वर्गातले आणि पृथ्वीवरती त्यांना आमंत्रित केले. मंदाकिनी, प्रभूती, प्रयाग, पुष्कर, गंगा, गंगाद्वार, नैमिष, प्रभास, गंगासागर, पियोष्टी, विपाशा, शतुर, कावेरी, गोमती, कृष्णा, यमुना, सरस्वती, गंडकी, ऋषितुल्या, महानदी आणि पाताळातील क्षीरोदादी समुद्र इत्यादी सगळ्यांना बोलावलं. आणि शिवशंकर काय म्हणाले की तुम्ही आपला एक एक पाण्याचा ड्रॉप, एक एक बिंदू यात टाका, म्हणजे काय महातीर्थ बने बिंदू सरोवर. मग ते सगळे तीर्थस्थान जे आले होते त्यांनी आपला एक एक थेंब यात सोडला आणि तेव्हापासून बिंदू सरोवर महातीर्थ बनलं. आणि मग भगवान जनार्दन आणि ब्रह्माजी देवतांनी या बिंदू सरोवरात स्नान केलं. आणि तत्पश्चात भगवान शंकरांनी जनार्दन म्हणजे भगवान वासुदेवांना दंडवत प्रणाम केला आणि भगवंतांना प्रार्थना केली त्यांनी, कृपया बिंदू सरोवरच्या तटावरती तुम्ही इथे स्थित राहा. म्हणून इथं वासुदेव रूपात भगवान कृष्ण इथं आलेले आहेत. आणि तेव्हापासून अनंत वासुदेवांचं जो उच्छिष्ट महाप्रसाद आहे तो उच्छिष्ट महाप्रसाद लिंगराज महादेव ग्रहण करत असतात. अनंत वासुदेवांना प्रथम अर्पण केलेला महाप्रसाद आणि पुष्पमाला पहिल्यांदा शंकरांना जाते. कारण शिवशंकरे महान वैष्णव आहेत. तर या ठिकाणी पिंडदान करण्याची परंपरा आहे. तर या ठिकाणी बिंदू सरोवरामध्ये स्नान करून जो जनार्दन भगवंताचं दर्शन करतो, अनंत वासुदेवांचं दर्शन करतो, तर त्याला साक्षात वैकुंठ जगताची प्राप्ती होते. अनंत वासुदेव म्हणजे वासुदेव उजव्या बाजूला आहेत म्हणजे साक्षात जगन्नाथ आहेत. डाव्या बाजूला अनंत शेष नाग हे साक्षात बलराम आहेत. आणि मध्यभागी तुम्ही बघितलं भिंतीवरती विग्रह आहेत. मध्यभागी योगमाया शक्ती म्हणजे सुभद्रा आहे. तर साक्षात जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा. म्हणून इथं पण तिथल्यासारखे 56 भोग लागतात. पाहिलं तुम्ही कसे 56 भोग. तिकडे किचन आहे आणि भगवान अनंत वासुदेव जे आहेत ते शिवशंकरांच्यासाठी इथं निवास करत. तर म्हणून हे अनंत वासुदेव एकाम्र वनामध्ये क्षेत्रपाल म्हणून राहत आहेत. आणि ते महादेवाची जी पिंड आहे मूळ मंदिरात तिकडं लिंगराज महादेव, तशी खूप मोठी पिंड आहे ती. आणि त्याच्यामध्ये पण शाळुंका नाही, तर ते पण साक्षात विष्णू आणि महादेव आहेत, हरी आणि हर आहे. कारण पिंडीच्या रूपात आहेत महादेव आणि मध्ये विष्णूंचे शालिग्राम. तर म्हणून हे ते जे मंदिर आहे ते जगातलं सगळ्यात प्राचीन म्हणजे कोरी शिल्पकलेसाठी फार फेमस आहे. त्यामुळे तिथं मोबाईल वगैरे अलाउड नाही. आणि तिथं युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे त्याला. तर सगळ्यात आधी अनंत वासुदेवांचं मंदिर झालं, मग भुवनेश्वर लिंगराज, मग पुरीचं जगन्नाथ आणि मग कोणार्कचं सूर्य मंदिर, असं क्रम आहे. सगळ्यात जुनं हे मंदिर आहे. मग त्यानंतर भुवनेश्वर, मग जगन्नाथ आणि मग कोणार्क सूर्य मंदिर.
तर अशा प्रकारे आपण आता बिंदू सरोवरात स्नान केलेलं आहे आचमन रूपात. सगळ्यांनी दर्शन घेतलं अनंत वासुदेवांचं. तर हा महाप्रसाद सगळा आनंद बाजारमध्ये इथं सगळा, पण ते 11 वाजता चालू होतो. तर आता आपण सगळ्यांनी लिंगराज महादेवाचं दर्शन घ्या. म्हणजे क्रम असा आहे, बिंदूवर स्नान करून वासुदेवांचं दर्शन करून मग लिंगराजांचं दर्शन करून. तर त्या मंदिरात खूप मंदिर आहेत, जवळपास 108 शिवलिंग आहेत अशी छोटी छोटी, मुख्य शिवलिंग सोडून. तर ते सगळं दर्शन करणार नाही होत आपण, तेवढा वेळ नाही. गायत्री मंदिर आहेत, नवग्रह मंदिर आहे, नंदी मंदिर आहे, पार्वती मातेचं मंदिर आहे, खूप छोटी छोटी मंदिर आहे. तर मेन मंदिर दर्शन करणार. तिथं खूप गर्दी असणार आहे, कारण आज सोमवार आहे. त्यामुळं तुम्हाला आणि आतमध्ये तिथं प्रवेश असतो 9 ते 2. तर आतमध्ये तुम्ही बेल, फुलं आणि अभिषेक पण करू शकता. कुणाकुणाला अभिषेक करायची इच्छा आहे, महादेवाचा इच्छा आहे का? हा, 50-100 रुपये दिले की ते करून देतात. तर आपले पंडा एक ओळखीचे आहेत, ते पंडा आपल्याला आतमध्ये घेऊन जाऊ शकतात. त्यांना जर 50-100 रुपये दिले तर ते सगळं आपल्याला स्थानाची माहिती पण देतील. बघूया ते